ज्या पित्याने आपल्या रक्तपसिन्याच्या कमाईने मुलाला लिहायला शिकवले, गावाच्या मातीमधून उचलून अधिकारी बनवले, त्याच पित्याला जेव्हा मुलाला भेटण्याच्या आशेने शहरात यावे लागले, तेव्हा दरवाजावर उभे राहून मुलानेच म्हटले, हा कोण आहे? मी याला ओळखत नाही. आणि मग जे घडले त्याने फक्त त्या पित्याचे हृदयच मोडले नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक असा आरसा बनला ज्यात प्रत्येक मुलगा आपल्या आई वडिलांची खरी किंमत पाहू शकतो. संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले नाव आणि आपल्या शहराचे नाव नक्की लिहा. मित्रांनो, ही खरी कथा आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील, जिथे प्रत्येक पित्याचे स्वप्न असते की त्याचा मुलगा शिकून लिहून मोठा माणूस बनेल. तिथे राहत होते रामनंदजी. रामनंदजी कोणते मोठे जमीनदार किंवा श्रीमंत माणूस नव्हते. छोटासा शेत, मामूली कमाई आणि दिनरात पसीना बहावून घर चालवण्याचा प्रयत्न, पण मनात मुलांच्या भविष्यासाठी हजारो स्वप्ने होती. 2 मुले आणि 1 मुलगी. मोठा मुलगा राजन, छोटा मुलगा आकाश आणि सर्वात लहान त्यांची मुलगी. घरची परिस्थिती तंग होती, पण मुलाच्या शिक्षणात कधीही कमतरता येऊ दिली नाही. रामनंदजी स्वतः भुकेने राहत, पण मुलांची पुस्तके पूर्ण हो. पत्नी वारंवार जुने कपडे सुई धाग्याने जोडत राहिली, पण मुलांचे शिक्षण कधी अपूर्ण राहिले नाही. त्यांना शाळेपासून ते कॉलेजपर्यंत पोहोचवले. गावकरी अनेकदा म्हणत, रामानंद, तू इतकी मेहनत का करतोस? गावचे मुले कुठे अधिकारी होतात, तुझी मुले ही शेतखडे सांभाळते. पण रामानंदजी नेहमी हसत म्हणत, आज भले मी मातीला परत जातोय, पण एक दिवस माझी मुले गावाचे नाव उज्ज्वल करतील. वेळ बदलला. मोठा मुलगा राजन मेहनत आणि लग्नाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून सरकारी इंजिनियर झाला. छोटा मुलगा आकाशने बँकिंगचे शिक्षण घेऊन बँकेत अधिकारी झाला. ज्या दिवशी ही बातमी संपूर्ण गावात पोहोचली, प्रत्येक चौकात फक्त एकच चर्चा होती, रामानंदजीचे दोन्ही मुले अधिकारी झाले. आता तर त्यांची किस्मत बदलली. रामानंदजी आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर ती हसू होती, ज्याला पाहून संपूर्ण गाव नतमस्तक होत असे. डोळ्यात चमक होती, छाती अभिमानाने रुंद झाली होती. पण मित्रांनो, अनेकदा आयुष्याची हीच विडंबना असते. ज्या यशासाठी आई वडील आपला जीव ठेवतात, कधी कधी तेच यश मुलांना त्यांच्या आई वडिलांपासून दूर करून टाकते. वेळ निघून गेला. राजन आणि आकाश दोघेही शहरात व्यस्त राहू लागले. पैसा येत असेल तर कधी कधी रुपयाचे काही पैसे गावी पाठवत, पण हळूहळू त्यांच्यात आणि आई वडिलांमधील अंतर वाढू लागले. फोनवर बोलणे आता कमी झाले. पत्रे तर कधीच बंद झाली. कधी कधी सण उत्सवावर आठवण येते तर फक्त 2-4 मिनिटांची बातचीत करून घेत. रामानंदजी आणि त्यांची पत्नी अनेकदा म्हणत, मुलांना भेटावेसे वाटते, का नाही शहरात जाऊ? पण एकमेकांच्या डोळ्यात पाहून चूप होत, विचार करत, मुले कामात व्यस्त असतील, त्रास देऊ नये. याच दरम्यान रामानंदजींनी ठरवले की आता मोठ्या मुलाच्या राजनची लग्न करून टाकावी. त्यांनी गावात चांगले रिश्ते पाहिले. संस्कारी कुटुंब, शिकलेली मुलगी. जेव्हा पंडितजींनी कुंडली जुळवली तेव्हा म्हणाले, जजमान, सारे गुण जुळत आहे, आता उशीर का, लगेच लग्न करा. रामानंदजीचे मन फुलले. त्यांनी लगेच मुलाला फोन केला, राजन बेटा, तुझ्यासाठी चांगले रिश्ते पाहिले आहेत. मुलगी खूप संस्कारी आहेत, कुटुंबही चांगले आहे. पण तिकडून राजनची आवाज ऐकताच रामानंदजी स्तब्ध झाले. राजनने रागात म्हटले, बाबा, तुम्ही माझ्यासाठी विचार न करता रिश्ता कसा ठरवला? मी गावच्या मुलीशी लग्न अजिबात करणार नाही. आता मी शहरात राहतो, मोठ्या मोठ्या लोकांसोबत फिरतो बसतो. माझी पातळी आता गावकऱ्यांपासून वेगळी आहे. आणि इतके म्हणून राजनने फोन ठेवला. रामानंदजीचे हृदय जणू कोणी चिरडले. त्यांनी माथ्यावर हात ठेवला आणि बराच वेळ तसेच बसले राहिले. पत्नीने विचारले, काय झाले जी? कोणाचा फोन होता? डोळ्यात अश्रू घेऊन रामानंदजी म्हणाले, तुझा मुलगा आता आम्हाला छोटे समजू लागलाय, म्हणतो गावच्या मुलीशी लग्न करणार नाही. रामानंदजीच्या पत्नीचे
हृदय कापले. ती म्हणाली, हे भगवान, माझ्या मुलाला ही कुठली हवा लागली? 2-3 दिवस दोघे पती पत्नी याच विचारात राहिले की अखेर चूक कुठे झाली. पत्नीने एक दिवस हळूच म्हटले, अजी, का नाही तुम्ही स्वतः शहरात जाऊन राजेंशी बोलता? समोर जाऊन समजावले तर कदाचित मान्य करेल. रामानंदजी शांत राहिले. मग म्हणाले, मीही तेच विचार करतोय, पण खिशात पैसे नाहीत, काय करू? पत्नीने पदरातून छोटे छोटे नोट काढून त्यांच्या हातात ठेवले. घ्या, जे थोडे पैसे जमा केले आहेत, उद्या सकाळच्या गाडीने निघा. दुसऱ्या दिवशी सकाळी रामानंदजींनी आंघोळ केली, देवासमोर दिवा लावला, हात जोडून प्रार्थना केली आणि जड मनाने छोटासा बॅग खांद्यावर टाकला. पत्नी दरवाजावर उभी होती. तिच्या डोळ्यात ओलावा होता. पदरातून काही नोट आणि सिक्के काढून पतीच्या तळहातावर ठेवले आणि म्हणाली, जास्त नाही जी, जे आहे ते घ्या आणि काळजी घ्या. मुलगा कितीही मोठी गोष्ट सांगेल तरी तुम्ही रागावू नका. रामानंदजींनी तिच्याकडे पाहिले आणि जड आवाजात म्हटले, मुले आहेत, जशीही असोत, शेवटी आपलीच रक्त आहेत. मी प्रयत्न करीन की त्यांना समजावे. फक्त बस अड्ड्यापर्यंत जाताना गावची पगडंडी, हिरवी शेती आणि मातीची सुगंध सगळे त्यांच्या मनात उतरले. पण मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, माझी मुले मला गळा भेट देतील का? अनेक तासाच्या प्रवासानंतर जेव्हा बस शहरात पोहोचली तेव्हा चारही बाजूला उंच उंच इमारती, चमकणारी बाजार आणि धावपळ करणारी गर्दी पाहून त्यांचे पाऊल थांबले. त्यांनी खिशातून ती चिठ्ठी काढली ज्यात मुलाचे ऑफिस आणि घराचा पत्ता लिहिला होता. राहेकरांना विचारत शेवटी ते राजांच्या ऑफिस समोर पोहोचले. ऑफिसच्या गेटवर एक गार्ड उभा होता. रामानंदजींनी संकोचाने म्हटले, बाबू, हे राजन इंजिनियरचे ऑफिस आहे का? मी त्यांना भेटायला आलो. गार्डने वरून खाली पाहिले. धोतर कुर्ता, हातात जुना बॅग, पसिनेने भिजलेला माथा. त्याला विश्वास बसला नाही. संशयाने विचारले, तुम्ही राजन साहेबांचे कोण होता? रामानंदजींनी स्मित हास्य करत म्हटले, मी त्यांचे वडील आहे. गार्ड चकित झाला. मग म्हणाला, साहेब मीटिंगला गेले आहेत, आता येऊ शकत नाहीत हो. त्यांचे घर जवळच आहे. छोटा भाऊ आकाश तिथे राहतो. हवे तर मी तुम्हाला पोहोचवतो. रामानंदजींनी सुटकेचा श्वास घेतला. हो बेटा, घर पोहोचव. गार्डने त्यांचा बॅग उचलला आणि सोबत चालू लागला. काही वेळात ते दोघे त्या आलिशान इमारतीसमोर पोहोचले. तिथे राजन आणि आकाशचा फ्लॅट होता. घंटी वाजवली. दरवाजा उघडला तर समोर आकाश होता. वडिलांना पाहताच त्याच्या डोळ्यात चमक आली. तो धावत आला, झुकून पाय घेतले आणि म्हणाला, अरे बाबा, तुम्ही अचानक या. रामानंदजींनी मुलाला गळ्यात घेतले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते आत आले. घरातून अतिशय सुंदर होते. चमकणारी फरशी, महागडी सोफे, मोठी मोठी चित्रे आणि कोपऱ्यात टीव्ही. रामानंदजी सगळे पाहून आश्चर्यचकित होते. हळूच म्हणाले, बेटा, हे सगळे खूप महाग असेल ना? आकाश हसून म्हणाला, बाबाजी, आता जमाना बदललाय. शहरात हे सगळे सामान्य आहे. आता आम्हीही मोठ्या लोकांत गणले जातो. इतके म्हणून त्याने फ्रीज उघडला आणि थंड पाणी काढून दिले. रामानंदजींनी घोट घेतला आणि बॅग उघडत म्हणाले, तुझ्या आईने तुझ्यासाठी देशी तुपाची पिण्या आणि लोणचे भरले आहे. म्हणाली, मुलांना आवडते. आकाश थोडे हसत म्हणाला, बाबा, आता हे सगळं कोण खातो? तुम्ही इतकं वजन का आणतात? हे ऐकून रामानंदजीचे हृदय बसले. त्यांनी थकलेल्या आवाजात म्हटले, बेटा, मी तर मनाई केली होती, पण तुझी आई म्हणाली शहरात हे सगळे कुठे मिळेल म्हणून आणले. रात्री 8 वाजले होते. रामानंदजींनी धोतर आणि बनियान घातली आणि बरामद्यात फिरू लागले. हे पाहून आकाश लगेच धावला आणि घाबरून म्हणाला, बाबा, तुम्ही हे कपडे घालून बाहेर जाऊ नका. हे गाव नाही, शहर आहे. लोक काय म्हणतील की आमच्या घरी कोणता गावठी माणूस राहायला आहे? रामानंदजींनी आश्चर्याने मुलाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हळूच म्हणाले,
बेटा, जर कोणी मला गवार किंवा गावाकडचा म्हणाले तर त्यात माझी इज्जत कशी कमी होईल? मी तर आयुष्यभर मेहनत मजुरी करून तुझे पालन केले. आज तू काही पैसे कमावलेस म्हणून तुझ्या शहाणाचा भीती वाढू लागली. ते म्हणत म्हणत त्यांचा गळा दाटला. ते आत जाऊन शांतपणे सोफ्यावर बसले. आकाश लाजला. ज्याने पिताच्या पायाजवळ बसून म्हटले, चुकी झाली बाबा, तुम्ही नाराज होऊ नका. या, जेवण करा. मी तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या बनवल्या आहेत. रामानंदजी शांत राहिले, पण अश्रू त्यांच्या गालावर वाहत राहिले. रात्र खोल चालली होती. घड्याळात 10 वाजले. रामानंदजींनी आकाशला विचारले, बेटा, राजन अजून आला नाही. ऑफिसमधून तर कधीच परत यायला हवे होते. आकाशने हळू आवाजात म्हटले, बाबा, दादा अनेकदा उशिरा येतात. कधी कधी रात्री 2 पर्यंत, आणि काम जास्त असेल तर ऑफिसातच राहतात. रामानंदजीचा चेहरा उदास झाला. बेटा, मी विचार केला होता की वर्षानंतर मुलांना भेटेन, एकत्र बसून जेवण करू. पण पहा, त्याला आपल्या वृद्ध बापाला भेटण्याची वेळही नाही. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि हळूच म्हटले, ठीक आहे, माझ्यासाठी डायनिंग हॉलमध्ये चटई पसरव. मी तिथे बसून 2 पोळ्या खाई. आकाशने लगेच चटई पसरवली आणि गरमागरम पोळ्या वाढल्या. खात खात रामानंदजी म्हणाले, बेटा, तू जेवण चांगले बनवले आहे. किमान इतके तरी शिकलास. आकाशच्या चेहऱ्यावर हलके हसू आले, पण आता कुठेतरी अपराधी भावना होती. त्याला भीती होती की जर वडिलांनी मोठ्या भावाचे खरे रूप पाहिले तर त्यांचे हृदय मोडेल. रात्र खोलत गेली. 12 वाजले, पण राजनचा कुठे पत्ताच नव्हता. रामानंदजी बेचैन झाले. आकाश, चल, मला त्याच्याकडे घेऊन चल. इतके काम काय आहे की अर्ध्या तासासाठी आपल्या बापाला भेटण्याचा वेळ काढता येत नाही. आकाश घाबरला. बाबा, तुम्ही का जिद्द करताय? यावेळी तिथे जाण्याचा अर्थ नाही. दादा कदाचित नशेत असतील. रामानंदजी ठप्प झाले. काय नशेत? आकाशची नजर खाली झाली. ओ बाबा, अनेकदा मित्रांसोबत दारू पितात. मी इच्छित होतो की तुम्ही हे सगळे पाहू नये. रामानंदजीचे हृदय कापले. हे देवा, ज्या मुलाला मी मेहनत करून वाढवले, शिकवले, अधिकारी बनवले, तो इतका खाली पडलाय की दारूच्या नशेत बुडालाय. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चल बेटा, आता तर आणखी गरज आहे की मी त्याला भेटेन. पाहून माझे रक्त मला ओळखते की नाही. आकाश मजबुरीने वडिलांना सोबत घेऊन राजनच्या ऑफिसला पोहोचला. दरवाजावर उभे राहून रामानंदजीचे हृदय जोरजोरात धडकत होते. त्यांनी कापऱ्या हाताने दार ठोठावले. आतून डगमगणारी आवाज आली, कोण आहे इतक्या रात्री? दरवाजा उघडला. राजन समोर उभा होता. लाल डोळे, दारूची दुर्गंधी आणि हातात ग्लास. जसंच त्याची नजर वडिलांवर पडली, तो भडकला. हा वृद्ध कोण आहे? रात्री माझ्या ऑफिस समोर काय करतोय? आकाशने हिम्मत करून म्हटले, दादा, हे आपले वडील आहेत. गावावरून भेटायला आले आहेत. हे गवार माझे बाबा तर गावचे श्रीमंत लोक आहेत. हा धोतर कुर्तावाला माझा बाप असू शकत नाही. रामानंदजी स्तब्ध राहिली. त्यांची छाती जणू फाटली. त्यांनी कठोर आवाजात म्हटले, राजन, दारूने तुझा विवेक हिरावला आहे. तुझा इतका अंध झालास की आपल्या बापाला ओळखत नाहीस. इतक्यात आतून 2-3 मित्र बाहेर आले. एकाने म्हटले, अरे राजन भाई, हा कोणता बुडा चिकटलास, काढ त्याला. मज्जा किरकिरी करून टाकली. दुसऱ्याने म्हटले, लागत आहे कोणता मजूर आहे जो पैसे मागायला आलाय. राजनने त्यांच्या बोलण्याला खरे मानले आणि म्हटले, हो, यांना हिसाब देऊन पाठवतो. इतके म्हणून तो आत गेला आणि 5,500 रुपयाची गड्डी घेऊन आला. नोट आकाशच्या हातात ठेवत म्हणाला, घे, यांना दे आणि सांग की पुढे माझ्यासमोर तोंड दाखवू नये. रामानंदजीचा रक्त खडखडला. त्यांनी रागात नोटांची गड्डी राजनच्या चेहऱ्यावर फेकली. धिक्कार आहे तुझ्या अशा पैशावर. तू मोठा माणूस झालास, पण आपल्या बापाला ओळखणे विसरलास. आजपासून ना तू माझा मुलगा आणि ना मी तुझा बाप. त्याची आवाज गुंजली. राजन हक्काबक्का राहिला. मित्रांसमोर त्याची नजर खाली झाली, पण दारूच्या नशेत त्याचा अहंकार अजून कायम होता.
रामानंदजी कापऱ्या हाताने आकाशचा आधार घेऊन तिथून परतले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होती आणि ओठ बडबडत होते. हे देवा, असा मुलगा का दिलास जो आपल्या वडिलांनाच ठुकरावतो. रामानंदजी संपूर्ण रात्र करवट बदलत राहिले. डोळे सुजले आणि हृदय बोजाने दबले होते. आकाश जवळ बसून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता, पण तो जाणत होता की पित्याचे मन मोडले आहे. सकाळी 5 वाजता दरवाजाची घंटी वाजली. आकाशने दरवाजा उघडला तर समोर राजन उभा होता. चेहरा उतरलेला, डोळे लाल आणि पावले डगमगत होती, पण आता हुशात होता. दादा, आकाशने हळू म्हटले. राजनने उत्तर न देता आत पाऊल टाकले. बैठकात गेला तर पाहिले वडील पूजा करून परत येत होते. रामानंदजीच्या हातात माळ होती आणि चेहऱ्यावर थकवा आणि वेदनेचा खोल रेषा. राजन त्यांच्या पायावर कोसळला आणि फुटफुटून रडू लागला. बाबा, मला माफ करा. काल मी नशेत जे म्हटले ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी आपल्या बापालाच ओळखण्यास नकार दिला. बाबा, मला एक संधी द्या. रामानंदजींनी रागाने त्याच्याकडे पाहिले. तू कोण आहेस? मी तुला ओळखत नाही. माझा मुलगा तर गावात राहिला जो आपली माती, संस्कार आणि आईवडिलांना ओळखतो. तू तर दुसराच आहेस. माझ्यासाठी तू मेलास इतके म्हणतास. त्यांनी माळ उचलली आणि देवाच्या मूर्तीसमोर ठेवली. राजेंचा चेहरा लाजेने लाल झाला. तो त्यांच्या पायांना चिकटून रडत राहिला. आकाशने वडिलांना म्हटले, बाबा, दादा खरंच पश्चाताप करत आहे. दारू माणसाला अंध करून टाकते. एक संधी द्या. रामानंदजी शांत राहिली. काही क्षणानंतर जड आवाजात म्हटले, राजन, पैशाने माणूस मोठा होत नाही. आपल्या मोठ्यांचा आदर करून मोठा होतो. मी रात्री पाहिले तुझ्या मित्रांनी मला शिवीगाळ दिली आणि तू उभा तमाशा पाहत राहिलास. जर तुझा रक्त थंड झाले नसते तर तू तिथेच माझा हात पकडून म्हणाला असतास, हे माझे वडील आहेत. पण तू चूप राहिलास आणि माझी बेइज्जती पाहिलीस आणि आता माझी माफी मागतोयस. राजन फुटफुटून म्हणाला, बाबा, त्यावेळी मी खरंच नशेत होतो. होश नव्हता. काय बोलतोय ते. पण आज जेव्हा डोळे उघडले तेव्हा संपूर्ण रात्र तुमचे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी विचार केला, जर माझ्या मुलाने मला असं म्हटलं असतं तर माझे काय हाल झाले असते. बाबा, मी शपथ घेतो, आता कधी दारूला हात लावणार नाही. मित्राशी संबंध तोडे. मला फक्त एक संधी द्या. रामानंदजींनी आकाशाकडे पाहिले. आकाश म्हणाला, बाबा, मला वाटते दादा खरे बोलत आहेत. जर तुम्ही त्यांना कायमचे सोडत असाल तर कदाचित हे आयुष्यभर सावरता येणार नाही. रामानंदजीच्या डोळ्यात अश्रू आले. हळूच म्हणाले, राजन, मुलाची सर्वात मोठी शिक्षा हीच आहे की त्याचा बाप त्याच्याकडून तोंड फिरवतो. पण जर तू खरंच बदलायचा असेल तर शब्दांनी नाही तर दाखवून सिद्ध कर. राजनने वडिलांचा हात पकडला. बाबा, मी वचन देतो, आता माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस तुमच्या नावाने असेल. ज्या बापाला मी ठुकरावलं त्याच बापाच्या आशीर्वादाने आता मी जगू इच्छितो. काही विचार केल्यानंतर अचानक रामानंदजींनी हात उचलून मुलाच्या डोक्यावर ठेवला. ठीक आहे, मी तुला शेवटची संधी देतो, पण जर पुन्हा चूक केलीस तर लक्षात ठेव, हा हात तुला आशीर्वाद नव्हे तर शिक्षा देईल. राजनने रडत वडिलांचे पाय स्पर्शच केले. आकाशच्या डोळ्यातही अश्रू होते. तो म्हणाला, बाबा, आता सगळे ठीक होईल. दादाने आज खऱ्या मनाने आपली चूक मान्य केली आहे. त्या दिवशी राजनने आपल्या मित्रांना बोलावले आणि म्हटले, काल रात्री माझ्या वडिलांचा अपमान करण्यात तुम्हीही सामील होता. जर तुम्ही माझे मित्र असाल तर शपथ खा, आजपासून दारू सोडा आणि मोठ्यांचा आदर करा. दोन्ही मित्रे लाजेने डोके खाली घालून म्हणाले, काका, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आता कधी असं होणार नाही. रामानंदजींनी गंभीर आवाजात म्हटले, लक्षात ठेवा, पैसा जर घमंड देतो तर तो शाप आहे, पण तोच पैसा जर सेवा आणि संस्कार देतो तर तो वरदान आहे. घराचे वातावरण बदलले होते. राजन आता वडिलांकडे पाहून डोके झुकवत असे आणि रामानंदजीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधानाची झलक दिसली. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की खरी दौलत
पैशात नाही तर आईवडिलांच्या आशीर्वादात आणि त्यांच्या आदरात असते. पैसा कोणीही कमावू शकतो, पण आपल्या आईवडिलांना ओळखणे आणि त्यांचा आदर करणे हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. पण आता तुम्हाला एक प्रश्न, अशा मुलाला माफ करावे का, की त्याला त्याच्या चुकीची कठोर शिक्षा द्यावी? आपली मते कमेंटमध्ये नक्की लिहा. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत खुश राहा, आपल्यासोबत राहा आणि नात्यांची किंमत समजून घ्या. धन्यवाद.